नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कोथलकर संस्कृती क्लासेसच्या आपल्या ऑनलाईन पोर्टलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, आपण जो मागचा फिजिक्सचा व्हिडिओ बघितला होता तो रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती आणि तुमचं 11th मध्ये जे झालेलं बेसिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स ते आपण बघितलं होतं. त्या बेसिक मध्ये आपण काय काय बघितलं तर सर्वात अगोदर डायनॅमिक्स ही जी ब्रँच आहे फिजिक्सची ती कशी आली ते बघितलं. आपण बघितलं की फिजिक्सच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिक्स एक ब्रँच आहे, मेकॅनिक्सच्या परत दोन ब्रँच, एक येते तुमची स्टॅटिक आणि दुसरी कायनेटिक्स. स्टॅटिक मध्ये आपण अभ्यास करतो स्टेडी थिंग्सचा, म्हणजे ज्या गोष्टी मूव्ह होत नाहीये त्यांचा, आणि कायनेटिक्स मध्ये आपण अभ्यास करतो ज्या गोष्टी मोशन मध्ये, ज्या ऑब्जेक्ट तुमचे जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये त्यांचा अभ्यास आपण करत असतो कायनेटिक्स मध्ये. तर कायनेटिक्स मध्ये परत तुमच्या दोन ब्रँच आहेत, त्या आहे एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरी आहे डायनॅमिक्स. ओके, तर कायनेमॅटिक आणि डायनॅमिक मध्ये आपण मेन डिफरन्स जाणून घेतला होता की कायनेटिक मध्ये आपण फोर्सचा स्टडी करत नाही आणि डायनॅमिक्स मध्ये आपण फोर्सचा स्टडी करतो. ओके, हा मेन डिफरन्स होता. त्याच्यानंतर आपण बघितलं रिजिड बॉडी काय असते. ओके, रिजिड बॉडी काय असते आणि नॅचरली कोणतीच बॉडी ही परफेक्टली रिजिड नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन मध्ये आपण पहिला टाइप बघितला होता ट्रान्सलेशन मोशन, त्याच्यानंतर बघितलं होतं रोटेशनल मोशन, त्याच्यानंतर बघितलं होतं रोलिंग ट्रान्सलेशन मोशन, जे की तुमचं कॉम्बिनेशन आहे ट्रान्सलेशन आणि रोटेशन या दोघांचं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने डिनोट करतो? आय ने डिनोट करतो. आणि जेवढं जास्त तुमच्या त्या बॉडीचं मास असणार आहे, ओके, लिनियर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी बॉडी आहे, तर जेवढं जास्त त्या बॉडीचं मास तेवढा जास्त त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. त्याच प्रकारे एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर जेवढी जास्त रेडियस आणि जेवढं जास्त मास तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर बघा, हे झालं आपलं बेसिक जे आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं ते. तर बघा, कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय बघितलं? कायनेमॅटिक्स काय करतो? स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. काय सांगितलं? कायनेमॅटिक्स कसला स्टडी करतो? तर मोशनचा स्टडी करतो, पण तिथे आपण फोर्सचा तिथे काही संबंध नसतो. त्या मोशनला जो रिस्पॉन्सिबल फोर्स आहे त्याचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करत नाही. ओके, तर बघा, याचं जर आपण एक्झाम्पल म्हटलं तर बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत तुमच्या न्यूटनच्या कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत. बघा, कायनेमॅटिक्स मध्ये ऍज एक्झाम्पल म्हणून आपण काय घेऊ शकतो? बघा, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन. मग न्यूटनच्या कायनेमॅटिक इक्वेशन कोणत्या आहेत? तीन. कोणकोणत्या आहेत त्या? V is equals to U plus AT. नंतर दुसरी आहे S is equals to UT plus half of AT square. ओके, त्याच्यानंतर दुसरी आहे V square is equals to U square plus 2AS. बघा, तर ह्या इक्वेशन्सला, ज्या न्यूटनच्या इक्वेशन्स आहेत त्यांना आपण कायनेमॅटिक इक्वेशन का म्हणतो? तर इथे व्हेलॉसिटीचा विचार केलेला आहे. एखादी बॉडी मोशन मध्ये, ओके, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये, तर त्याच्यामध्ये जर व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी मध्ये बघा, व्हेलॉसिटी इथे ह्या इक्वेशन मध्ये फर्स्ट तुमचं कायनेमॅटिक इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे आणि थर्ड इक्वेशन आहे. तर बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हेलॉसिटीचा विचार केलाय, इनिशियल व्हेलॉसिटीचा विचार केलाय. u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. परत ऍक्सेलरेशन, a म्हणजे ऍक्सेलरेशन, t म्हणजे
टाइम पिरियड त्याचा विचार केलेला आहे, पण फोर्सचा विचार केलेला आहे का? तर फोर्सचा विचार केलेला नाही. परत इकडे बघा सेकंड इक्वेशन आहे न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन सेकंड काय S ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. ओके, इथे S म्हणजे डिस्प्लेसमेंट, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, टाइम पिरियड, ऍक्सेलरेशन, टाइम पिरियड ह्या सगळ्यांचा विचार केला आहे, परंतु फोर्सचा विचार केलेला नाही. परत बघा तिसरं v स्क्वेअर वेलोसिटी, u स्क्वेअर इनिशियल वेलोसिटी प्लस 2as ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट ह्या सगळ्यांचा इथे विचार केलेला आहे, परंतु फोर्सचा विचार केलेला नाही. म्हणून हे इक्वेशन्स काय तुमचे कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन्स आपण यांना म्हणतो. ओके, मग डायनामिक्स काय बघितलं होतं आपण? डायनामिक्स मी तुम्हाला काय सांगितलं की जिथे आपण फोर्सचा विचार करतो, ऑब्जेक्ट तुमचा कशात असेल मोशन, एखादी बॉडी तुमची मोशन मध्ये आहे आणि तिथे आपण विचार करतो. मग असा कोणता एक्झाम्पल? तर बघा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा आहे तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? केव्हा विचार करतो? एखादा ऑब्जेक्ट काय करतोय? मूव्ह करतोय, बरोबर आहे, त्याचे मोशन मध्ये येतो आणि तिथे आपण कसला विचार करतोय? फोर्सचा विचार करतोय. तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये पण आपण कसला विचार करतोय? फोर्सचा विचार करतोय. मग हे झालं तुमचं. काल मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले नव्हते कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स, याच्यावरून तुम्हाला बेटर ते ओळखेल. इथे जर तुम्ही इक्वेशन बघितल्या, ओके, कसला अभ्यास करतोय? कायनेमॅटिक इक्वेशन, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन. इथे आपण फोर्सचा विचार केलेला नाहीये आणि इकडे आपण फोर्सचा विचार केलेला आहे. तर बघा आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करू. चॅप्टरला इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय सांगितलं? सर्क्युलर मोशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. ओके, तर बघा बुक्स तुमचे मार्केटमध्ये आलेले आहेत, तुम्ही त्यांना लवकरात लवकर खरेदी करा म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. बघा तुमच्या बुक मध्ये जर असेल तर बघा काय दिलंय? सर्क्युलर मोशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. एव्हरी डे वी कम अक्रॉस सेव्हरल रिव्हॉल्विंग और रोटेटिंग रिजिड ऑब्जेक्ट्स. During revolution, the object, every particle in the object undergoes circular motion about some point outside the object or about some other object. While during rotation, the motion is about an axis of rotation passing through the object. Okay? ते वाचलं आपण पुस्तकातलं, त्याच्याशी आपल्याला जास्त काही घेणं देणं नाही. मी आता तुम्हाला करतो ते इंट्रोडक्शन तुम्हाला दिले सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. ते वाचून बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून जाणार आहे. मी तुम्हाला एकदम इझी आणि सिंपल याच्यामध्ये सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय असतं ते एक्सप्लेन करणार. तर बघा सर्क्युलर मोशन समजण्यासाठी आपण एक काम करू, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन दोघं सुद्धा एकाच वेळेस अभ्यास करू म्हणजे तुम्हाला बेटर वे ते समजणार आहे. बघा इकडे मी गेलो सर्क्युलर मोशन आणि इकडे घेतलं रोटेशनल मोशन. एकदम इझी. तुम्ही जिओग्राफी शिकत आलाय चौथी पासून, बरोबर आहे? त्या जिओग्राफी मधलं तुमचं बेटर एक्झाम्पल आहे हे तुमचं सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन समजून घेण्यासाठी. बघा आता सिंपल, हा एक सर्कल आहे आणि इथे हा एक ऑब्जेक्ट काय करतोय? रोटेट करतोय सर्क्युलर मोशन मध्ये. ओके, इकडे ओके, तर बघा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ऍक्सिस च्या भोवती तो स्वतःच्या ऍक्सिसच्या भोवती फिरतो. जर तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन समजून घ्यायचं असेल तर एक इझी एक्झाम्पल आहे, ते आहे अर्थ. ही आहे तुमची अर्थ. ओके, आणि हा आहे सन. ओके, आणि ही जी आहे हा जो ऑब्जेक्ट मी घेतलाय तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतो, तो सुद्धा काय तुमचा अर्थ आहे. ओके, समजून घ्या की हा काय तुमचा अर्थ.
बघा सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, सन कुठे आहे, सेंटरला आहे. ऍक्च्युअल मध्ये सनच्या भोवती फिरताना सर्क्युलर मोशन मध्ये किंवा रिव्होल्यूशन करताना अर्थ इलिप्स मध्ये फिरते, पण आपण इथे एक्झम्पशन काय करतोय, अझम्पशन काय करतोय तुमचं, तर अर्थ ही सर्कल मध्ये फिरते. ओके, तर लक्षात घ्या सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सन कुठे तुमच्या सेंटरला आहे आणि अर्थ काय करते, रिव्होल्यूशन करते. बरोबर, इथून हा तुमचा रेडियस समजा, ह्या रेडियसने काय करते, ती रिव्होल्यूशन करते. हे झालं तुमचं सर्क्युलर मोशन. आणि रोटेशनल मोशन म्हणजे काय, ही अर्थ आहे, ही काय अर्थ आहे, ती काय करते, त्याच्यामधून जो गेलेला ऍक्सिस आहे, ओके, त्याच्यामधून जो गेलेला ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिसच्या भोवती स्वतःच भोवती काय करते, ती फिरते. ओके, जर तुम्ही बघितलं रोटेशनल मोशन म्हणजे तुमच्या अर्थचं रिव्होल्यूशन जे आहे, ओके, अर्थ काय करते, तुमची रिव्हॉल्व करते. ती कशामध्ये येते, सर्क्युलर मोशन मध्ये. आणि जी रोटेशन करते ती कशात येते, रोटेशनल मोशन मध्ये. म्हणजे सनच्या अराउंड जी अर्थ तुमची फिरते, ओके, रिव्हॉल्व होते, ओके, त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन आणि याला म्हणतो रोटेशनल मोशन, जी स्वतःभोवती फिरते त्याला. ओके, मग याच्यावर आपण सर्क्युलर मोशनला काय म्हणू शकतो, सर्क्युलर मोशन इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. काय म्हणू शकतो आपण, बघा मी लिहून देतो, इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ही काय एक मोशन आहे, ऑफ एन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन आहे कशी, ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग circumference of circle about any point outside that object or about any other object. काय म्हटलं का, सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स. ह्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग एखादा ऑब्जेक्ट काय करत असेल, मोशन करत असेल ऑफ सर्कल अबाउट एनी पॉइंट आउटसाइड दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या एखादा आउटसाइडचा पॉइंट असेल त्याच्या अलॉंग म्हणजे सर्कम्फरन्स वरती किंवा मग इथून सर्कम्फरन्सच्या बाहेर सुद्धा जर रोटेशन करत असेल तर, ओके, आउटसाइड दॅट ऑब्जेक्ट और एनी अबाउट एनी अदर ऑब्जेक्ट. बघा काय सांगतोय मी, आता हा ग्लोब आहे, एकतर याच्या सर्कम्फरन्सने फिरत असेल, ओके, किंवा याच्या आउटसाइडने फिरत असेल, त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आता जर तुम्ही बघितलं, आता ही अर्थ काय करते, स्वतःभोवती रोटेट करते, परंतु इथे तुम्ही उभे किंवा एखादा माणूस उभा आहे, बरोबर आहे, ही अर्थ अशी रोटेट करते, बरोबर आहे की नाही, ही अर्थ काय करते, अशी रोटेट करते, अशी जर फिरणार आहे, हा जो व्यक्ती उभा आहे त्याचं रोटेशन होणार आहे की रिव्होल्यूशन होणार आहे. बघा ही अर्थ ह्या प्रकारे फिरणार तुमची गोल, बरोबर आहे, तो व्यक्ती स्वतःभोवती करतोय का रोटेशन, नाही, तर ही अर्थ फिरल्यामुळे त्याचं सर्क्युलर मोशन होणार आहे. तो थोड्या वेळाने इथे, थोड्या वेळाने इकडे येणार, इकडे येणार, इकडे येणार, इकडे येणार, इकडे येणार, बरोबर आहे, म्हणजे काय म्हणतात त्याचं रिव्होल्यूशन होणार आहे. त्यांनी काय म्हटलं बघा, अबाउट एनी पॉइंट आउटसाइड दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या म्हणजे जो काय ऑब्जेक्ट तुमचा मोशन मध्ये किंवा ऑब्जेक्टचा हा ऑब्जेक्ट आहे तुमच्या मोशन मध्ये, त्याच्या आउटसाइडच्या पॉइंटच्या भोवती तो फिरत असेल, ओके, और अबाउट एनी अदर ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या एखाद्या पॉइंटच्या भोवती तो फिरत असेल किंवा मग एखाद्या ऑब्जेक्टच्या भोवती तो फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या, अतिशय इझी आहे. आणि रोटेशनल मोशनला कसं लिहू शकतो आपण, इट इज मोशन. रोटेशनल मोशनला आपण म्हणू शकतो इट इज मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट about an axis passing through the object
बघा काय सांगितलं, रोटेशनल मोशन कशाला म्हणायचं, इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट इटसेल्फ. कशा भोवती फिरणार आहे, त्याच्यामधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवती तो जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं काय असतं रोटेशनल मोशन. तर रोटेशनल आणि सर्क्युलर मोशन यांचा डिफरन्स तुम्हाला कळाला. परत एकदा बघा, सर्क्युलर मोशन सांगितलंय, इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along circumference of circle. बघा, सर्कम्फरन्स वरती एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल, पण कसा, अबाउट एनी पॉइंट आउटसाइड दॅट ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टच्या स्वतःच्या बाहेरचा एखादा पॉइंट असेल आणि त्या पॉइंटच्या भोवती तो फिरत असेल, किंवा ऑर अबाउट एनी अदर ऑब्जेक्ट, किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टच्या भोवती तो फिरत असेल. जसं की सर एक वेगळा ऑब्जेक्ट आहे, अर्थ वेगळा ऑब्जेक्ट आहे आणि हा त्याच्या भोवती काय करतोय, रिव्हॉल्व होतोय म्हणजे फिरतोय, तो सर्क्युलर मोशन मध्ये आला. ओके, तर आता हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याला लिहू शकता. ओके, तर बघा आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. काय बघणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक, जो तुमचा 1.2 दिलेला आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघा काय लिहिलंय त्याच्यामध्ये, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन ॲज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. काय म्हटलंय बघा, पहिले कॅरेक्टरिस्टिक दिले तुम्हाला, पॉइंट टाकतो मी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तर काय म्हटलं त्यांनी, सर्क्युलर मोशनचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. बघा काय म्हटलंय, इट इज an accelerated motion. म्हणजे सर्क्युलर मोशन जे असतं ते काय असतं, ऍक्सेलरेटेड मोशन असतं. मग ते ऍक्सेलरेटेड कसं असतं, तर बघा तिथे त्यांनी म्हटलंय बरं, as the direction of velocity changes at every instant, it is an accelerated motion. त्याला accelerated motion का म्हटलंय, तर सर्क्युलर मोशन मध्ये जी काही वेलोसिटी असते तिची डायरेक्शन नेहमी चेंज होत असते, म्हणून तिला ऍक्सेलरेटेड मोशन म्हटलेलं आहे. मग ते कसं बघा, आता हा एक सर्क्युलर पाथ आहे. ओके, हा याचा सेंटर म्हणजे याला आपण म्हणतो पोझिशन वेक्टर. ओके, आणि हा ऑब्जेक्ट काय होतो इथं, सर्क्युलर मोशन करतोय. हा एक ऑब्जेक्ट आहे तुमचा. ओके, हा करतोय तुमचा सर्क्युलर मोशन. सुरुवातीला तो इथे. ओके, आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर मोशन मध्ये कशी असते. ओके, व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर मोशन मध्ये कशी असते, आपण व्हेलॉसिटीला काय म्हणतो, लिनियर व्हेलॉसिटी. याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी असणार आहे तुमची, ओके, ती लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी. ही जी व्हेलॉसिटी आपण दाखवतो ती असते तुमची लिनियर व्हेलॉसिटी किंवा मग टँजेन्शियल व्हेलॉसिटी. मग लिनियर व्हेलॉसिटी, ओके, डायरेक्शन तुम्हाला याच्यावरच कळेल. मी जर वाचलं तुम्ही तर डायरेक्शन याच्यावरच कळेल. लिनियर व्हेलॉसिटी और टँजेन्शियल व्हेलॉसिटी. टँजेन्शियल म्हणजे काय, टँजंट, बरोबर आहे. आणि तुम्ही जर बघितलं टँजंट ही रेडियसला कशी असते, सर्कल चॅप्टर तुम्ही 10वी मध्ये शिकलाय, बरोबर. टँजंट हा तुमचा सर्कल आहे, ही तुमची रेडियस आहे. टँजंट काय असते, ऑलवेज त्याला परपेंडिक्युलर असते की नाही, काय असते, ऑलवेज त्याला परपेंडिक्युलर असते. मग इथे हा जो ऑब्जेक्ट आहे याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी काय येणार आहे, याला तो परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे असा येतो काहीतरी, बरोबर आहे. ही झाली याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी. ओके, परत हा ऑब्जेक्ट इथे आला, ऑब्जेक्ट इथे आला, हा तुमचा पोझिशन वेक्टर. ओके, परत हा इथे 90 डिग्री मध्ये तुमची काय येणार आहे, टँजेन्शियल व्हेलॉसिटी येणार आहे. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी प्रत्येक पोझिशनला काय होते, तिची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे. ओके, मग डायरेक्शन चेंज होत आहे, मग ऍक्सेलरेटेड मोशन का म्हणायचं, बरोबर. इथपर्यंत कळालं.
लिनियर व्हेलॉसिटी, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी. टेंजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणजे टँजेंट. ओके. आणि टँजेंट काय असते रेडियसला नेहमी परपेंडिक्युलर असते. मग नेहमी परपेंडिक्युलर असते म्हणून टँजेन्शियल व्हेलॉसिटी प्रत्येक पोझिशनला सर्क्युलर मोशन मध्ये काय होत असते, चेंज होत असते. मग याचा काय संबंध, जर व्हेलॉसिटी तुमची चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होतंय तर मोशन तुमचं ऍक्सेलरेटेड का. ओके. हा मोठा प्रश्न आहे. तर बघा व्हेलॉसिटी, आता याच्यात काय चेंज होतं तुमचं, व्हेलॉसिटी तुमचा फॉर्म्युला असतो चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण त्याला म्हणत असतो व्हेलॉसिटीला. ओके. आता ह्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत आहे. ओके. त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही, फक्त काय चेंज होत आहे म्हणजे स्पीड चेंज होत नाही. सर्क्युलर मोशन ती युनिफॉर्म असू द्या किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असू द्या, तिचा स्पीड शी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण त्या व्हेलॉसिटीचे काय होते, डायरेक्शन चेंज होते. ओके. पण डायरेक्शन चेंज होते म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आहे. ओके. डायरेक्शन चेंज होते म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. तुम्ही गाडी चालवताय, ऍक्सेलरेशन करताय गाडीला म्हणजे काय, तुमची जी स्पीड आहे ती कमी जास्त होते की नाही, काय होते, व्हेलॉसिटी मध्ये तुमच्या चेंजेस होत आहे. मग चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम याला काय म्हणतो आपण, ऍक्सेलरेशन म्हणतो. काय म्हणतो असतो, ऍक्सेलरेशन ला काय म्हणतो आपण, चेंज इन व्हेलॉसिटी. जो ऍक्सेलरेशन असतो काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. आणि इथे व्हेलॉसिटीचं काय होतं, तुमच्या डायरेक्शन नेहमी चेंज होत आहे. ह्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय होतं तुमचं, नेहमी चेंज होत आहे. म्हणून जी कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगितली, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. तर कळालं सर्क्युलर मोशन ऍक्सेलरेटेड काय, लक्षात आलं काय ऍक्सेलरेटेड आहे. तर हा जो तुमचा लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे त्या ऑब्जेक्टची प्रत्येक पोझिशनला काय होते, चेंज होते. आणि व्हेलॉसिटी चेंज होते, व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर तिथे काय होतं, ऍक्सेलरेशन तुमचं होतं. म्हणून याला म्हटलेलं आहे ऍक्सेलरेटेड मोशन. ओके. नेक्स्ट पॉइंट काय तुमचं, इट इज अ पिरियोडिक मोशन. सर्क्युलर मोशन इज पिरियोडिक मोशन. बघा आता पिरियोडिक मोशन म्हणजे काय, हे तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहा. मी आता एक प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणार नाही, जेव्हा ब्लँक स्पेस मिळेल तेव्हा व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता पुढचं काय सांगितलंय तुम्हाला, इट इज अ पिरियोडिक इन मोशन. मला सांगितलं बघा बुक मध्ये दिलंय, इट इज अ पिरियोडिक मोशन. ड्यूरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलोंग द सेम ट्रॅजेक्टरी, thus the motion is periodic. बघा दुसरं कॅरेक्टरिस्टिक दिले तुम्हाला, इट इज अ पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन तुम्हाला म्हटलेलं आहे. मग पिरियोडिक मोशन म्हणजे काय, तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे. एखादा ऑब्जेक्ट जर पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत असेल तर त्याला आपण म्हणतो पिरियोडिक मोशन. मग ते युनिफॉर्मली असो किंवा नॉन युनिफॉर्मली असो. ओके. जी अर्थ आहे तुमची, परत आपला अर्थ आणि सन, हा तुमचा सन, ही अर्थ. ओके. ही काय होते, रिव्हॉल्व होते. रिव्हॉल्व होते सर्क्युलर मोशन मध्ये. हिला हा इथून निघाली, अर्थ तुमची ह्या पोझिशनवरून निघाली, परत फिरून इथपर्यंत यायला तिला किती दिवस लागतात, 365 दिवस. ओके. आणि वरती काही तास आहेत त्याच्यामुळे एक मध्ये लीप इयर येतं, हे आपल्या आता लक्षात आहे, त्याच्यामुळे तिच्यावरती जाण्याची काही गरज नाही. मग आपल्या अर्थचं जे रोटेशन आहे किंवा रोटेशन नाही म्हणू शकत आपल्याला, जी अर्थ आपली रिव्हॉल्व होते अराउंड द सन, ते काय आहे तुमचं पिरियोडिक मोशन आहे. का पिरियोडिक आहे, तर अर्थ इथून निघाली आणि परत फिरून कुठे आली, इथे झाली काहीतरी दिवसानंतर, बरोबर, एका वर्षानंतर ती परत फिरून त्याच पोझिशनला येते. म्हणून त्यांनी म्हटलंय की इट इज अ पिरियोडिक मोशन. ओके. इट इज अ पिरियोडिक मोशन म्हणजे जे सर्क्युलर मोशन ते कसं असतं, पिरियोडिक असतं. काही कालांतराने किंवा काहीतरी टाइम पिरियडनी तो ऑब्जेक्ट पुन्हा त्याच ठिकाणी परत येत असतो, म्हणून त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हटलेलं आहे. ओके. लक्षात आलं तुमचा पॉइंट. जर शिकवताना घाई होत असेल तर मला तुम्ही तसं सांगू शकता. ठीक आहे. चला
आता पुढचं बघूया आपण कायनेमॅटिक्स. पुढचा पॉइंट आहे तुमचा कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. पुढचा पॉइंट काय आहे? कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन हा तुमचा पॉइंट दिलाय, पण मला वाटतं कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन तुम्हाला इझिली समजून येईल केव्हा, जेव्हा तुम्ही कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन समजा. म्हणून इकडे अगोदर तुमचा कायनेमॅटिक ऑफ लिनियर मोशन हे तुमचा आकलन झालेला आहे बघा. हा जो पार्ट आहे कायनेमॅटिक ऑफ लिनियर मोशन तुमचा 11th मध्ये झालेला आहे, परंतु तुम्हाला कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन समजायला पाहिजे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा परत एक्सप्लेन करत आहे. ओके, मग कायनेमॅटिक्स कसं सिंपल. हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, तो काय झाला काही काळानंतर इथे व्हेलॉसिटी v ने आपण ह्या ऑब्जेक्ट वरती जी व्हेलॉसिटी ती व्हेलॉसिटी v आहे, तर ती व्हेलॉसिटी v लावल्यामुळे तो काय झाला ऑब्जेक्ट इथून इथे डिस्प्लेस झाला. म्हणजे त्याने जे डिस्प्लेसमेंट केलं ते होतं तुमचं s. जे डिस्प्लेसमेंट केलं ते s आणि टाइम पिरियड काय लागला त्याला इन टाइम t. म्हणजे काय t टाइम पिरियड मध्ये ह्या ऑब्जेक्टनी s एवढं डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. ओके, मग आता सोपं आहे अतिशय. कायनेमॅटिक्स मध्ये काय आहे तुमचं, तर मी सांगितलंय व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन हे सगळं तुमच्या कायनेमॅटिक्स मध्ये आपण स्टडी करत असतो. ओके, तर बघा मग आता कायनेमॅटिक्स मध्ये सर्वात अगोदरचा पॉइंट आहे तुमचा एव्हरेज व्हेलॉसिटी. एव्हरेज व्हेलॉसिटी. मग आपण व्हेलॉसिटी कशी काढतो? व्हेलॉसिटी म्हणजे काय चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन कशाला म्हणतो आपण, किंवा चेंज इन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो. मग हा डेल म्हणजे काय चेंज, यस म्हणजे काय तुमची पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट मध्ये जो झालेला चेंज आहे तो. चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम, तो असतो तुमचा व्हेलॉसिटी. ओके, सिंपल आहे. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, तुम्हाला काय काय काढायचं व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, आणि याच्यावरूनच आपण इकडे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन समजून घेणार आहोत. बघा मग एव्हरेज व्हेलॉसिटी आपण लिनियर मोशन मध्ये कशी काढतो, तर चेंज इन डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. ओके, आणि याचं युनिट काय असतं, याचं व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं मीटर पर सेकंड. इथे लिहितो युनिट काय असतं त्याचं मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर आपण ऍक्सेलरेशन कसं काढतो, ऍक्सेलरेशन एव्हरेज ऍक्सेलरेशन म्हणून इकडे पण. ओके, एव्हरेज ऍक्सेलरेशन आपण काय करतो, ऍक्सेलरेशन म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, मग चेंज इन व्हेलॉसिटी काय आपण चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. ओके, मग याचं युनिट काय येणार आहे बघा, युनिट काढता येतं का तुम्हाला, चेंज इन व्हेलॉसिटी युनिट काय मीटर पर सेकंड, आणि याचं सेकंड म्हणजे हा सेकंड खाली, हा काय होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हा युनिट काय तुमचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. अतिशय सोपं आहे. कायनेमॅटिक म्हणजे काय खूप काय अवघड नाहीये. हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन. ओके, आता या सोबत आपण काय करत असतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढत असतो. काय काढत असतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपण काढत असतो. इथे लिहितो मी v इन्स्टंटेनियस. झालेलं आहे मागच्या वर्षी हे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आपण काढतो ती असते आपली ds बाय dt. ds बाय dt. हा d कशासाठी वापरतो आपण, d म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम. ओके, ही झाली तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय असते आपली वेक्टर असते. ओके, इन्स्टंटेनियस म्हणजे काय, आता एका इन्स्टंट पिरियडला जर मी म्हटलं हा ऑब्जेक्ट इथून निघालाय, काय इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय समजून घ्या. हा ऑब्जेक्ट इथून निघालाय, इथपर्यंत तो ट्रॅव्हल करतोय, परंतु ऑब्जेक्ट निघाल्यापासून पुढच्या 7 सेकंदांमध्ये काय
पुढच्या 7 सेकंदामध्ये त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ओके, त्याची व्हेलॉसिटी काय होती, त्याचं ऍक्सेलरेशन काय होतं, या सगळ्यांना आपण म्हणतो इन्स्टंटेनियस. मग इथे जर मला व्हेलॉसिटी काढायची पुढच्या 7 सेकंदानंतर, इथून त्याने ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली, तिथून पुढच्या 7 सेकंदांपर्यंत 7 सेकंदांमध्ये त्याची व्हेलॉसिटी काय होती, तर ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. कारण त्या 7व्या सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी काय होती, इन्स्टंटेनियस म्हणजे काय, त्या इन्स्टंट टाइम पिरियड साठी. मग 7व्या सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी काय होती, ती आली तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. किंवा 7व्या सेकंदाला त्याचं ऍक्सेलरेशन काय होतं, ते तुमचं इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. ओके, त्याच्यानंतर बघा अतिशय सोपं. आता हे झालं तुमचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. कशाने काढतो आपण, ds/dt. कशाने काढतो, ds/dt. आणि त्याचं युनिट काय येणार आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट, म्हणजे मीटर मध्ये आपण डिस्प्लेसमेंट मोजतो. चेंज इन रेट, चेंज इन टाइम म्हणजे काय, तो पण आपण सेकंड मध्येच मोजत असतो. आता तुमचं इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणून काय येते, डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल, dv/dt. काय आला तो, डेरिव्हेटिव्ह कशाचा आला, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम. हा झाला तुमचा काय झाला, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. आता हा जो v आहे काय येणार आहे, पोझिशन, हा v आपला काय वेक्टर आहे. ओके, चला तर बघा हे झालं तुमचं. किंवा इथे आता इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन काढायचं, मी इथे v पण काय देतो, इन्स्टंटेनियस देतो. ओके, अशा प्रकारे हे कायनेमॅटिक्स लिनियर मोशनचं कायनेमॅटिक्स आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत कायनेमॅटिक्स कसं, तुमच्या सर्क्युलर मोशनचं कायनेमॅटिक्स आपण बघणार आहोत. ओके, हे तुमच्या लक्षात आलं की हा जो ऑब्जेक्ट होता तो लिनियर ट्रॅव्हल करत होता, म्हणून ह्या व्हेलॉसिटी v नी तो ट्रॅव्हल करतोय. त्याच्यानंतर त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय s, आणि किती टाइम पिरियड मध्ये, तर t मध्ये. म्हणून आपण हे त्याचे ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन काढलेलं आहे. मग असंच आता व्हेलॉसिटी जी येणार आहे ही लिनियर मध्ये होते, म्हणून इथे v लिहिला आपण. तो लिनियर व्हेलॉसिटी आपण वापरतो किंवा टँजेन्शियल साठी वापरतो. ओके, आता इकडे मोशन कोणतं आहे तुमचं, सर्क्युलर मोशन आहे. मोशन कुठलं आहे, हे तुमचं सर्क्युलर मोशन आहे. थोडा मोठा काढतो, तुम्हाला दिसणार नाही. हे याचं पोझिशन वेक्टर म्हणजे सेंटर. ओके, हा ऑब्जेक्ट इथे होता. ओके, काही काळानंतर तो ऑब्जेक्ट इथे आला. ओके, ऑब्जेक्टची पोझिशन पहिले सुरुवातीला ही होती, नंतर पोझिशन ही आली. मग आता ह्या अँगलचं ह्या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, हा तुमचा सेंटर आहे, ह्या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते इथे झालेलं आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. काय झालंय, सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट कोणतं होतं, अँगुलर डिस्प्लेसमेंट. हे झालं तुमचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. ते आपण दाखवतो थीटा आहे. इथे लिहितो थीटा इज इक्वल्स टू अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके, त्याच्यानंतर हा झाला तुमचा थीटा. त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट आहे. ओके, आता ह्या ऑब्जेक्टला लिनियर व्हेलॉसिटी पण असणार आहे की नाही, मी तुम्हाला मागे पण सांगितलं. आता थोड्या वेळापूर्वी आपण एक्सप्लेन करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ह्या ऑब्जेक्टला एक टँजेन्शियल किंवा लिनियर व्हेलॉसिटी पण असते. ही झाली ऑब्जेक्टची लिनियर व्हेलॉसिटी. ओके, हा आला तुमचा लिनियर किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी. ओके, आता ह्या ऑब्जेक्टचा अँगुलर डिस्प्लेसमेंट सोबत पोझिशन पण चेंज झाली. इथे होता, नंतर तो इथे आलाय, म्हणजे त्यांनी एवढं ट्रॅव्हल केलेलं आहे. बघा, एवढं त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे, म्हणजे पोझिशन s काय केलेली, ट्रॅव्हल केलेली आहे. त्यासोबत आता ह्या व्हेलॉसिटी सोबत लिनियर व्हेलॉसिटी झाली, याच्या सोबत त्याची काही ही व्हेलॉसिटी लिनियर झाली, पण तो इथून इकडे ट्रॅव्हल करतो, म्हणजे काहीतरी अँगुलर व्हेलॉसिटी सुद्धा आहे. मग अँगुलर व्हेलॉसिटी आपण दाखवतो ओमेगा. अँगुलर व्हेलॉसिटी जी असते ती आपण दाखवतो ओमेगा. हा थीटा आहे तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंट, ही तुमची लिनियर और टँजेन्शियल व्हेलॉसिटी, ओमेगा अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, त्याच्यानंतर आता मी सांगितलं हा सर्क्युलर मूव्ह होतोय. ओके, हा जर युनिफॉर्म असेल,
युनिफॉर्म असू द्या किंवा नॉन युनिफॉर्म असू द्या, व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस होत आहे, कारण व्हेलॉसिटी काय होते, डायरेक्शन चेंज होते आणि मोशन कोणतं आहे, सर्क्युलर मोशन आहे, म्हणून हे काय ऍक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशन असल्यामुळे आपण त्याला ऍक्सेलरेटेड मोशन सुद्धा म्हणत असतो. ऍक्सेलरेटेड मोशन असेल तर ऍक्सेलरेशन याच्यामध्ये असणार आहे. मग आपण सर्क्युलर मोशन मधलं जे काय ऍक्सेलरेशन असतं ते दाखवतो अल्फाने, त्याला म्हणतो आपण अँगुलर ऍक्सेलरेशन, त्याला म्हणतो अँगुलर ऍक्सेलरेशन. ओके, मग आता बघा ह्या गोष्टी झाल्या, म्हणजे आता हा ओमेगा डायरेक्शन असते, अल्फा डायरेक्शन असते, वेलोसिटी डायरेक्शन असते, अँगुलर डायरेक्शन असते, वेक्टर क्वांटिटी ह्या आहेत. ओके, तर आता बघा इकडे काय करते, कायनेमॅटिक्स म्हणजे काय, आपण व्हेलॉसिटी शोधतो, ऍक्सेलरेशन शोधतो. तसंच आपल्याला इथे पण व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन शोधायचं आहे. मग इथे काय शोधताय आपण, व्हेलॉसिटी. ओके, लिनियर व्हेलॉसिटी, एव्हरेज लिनियर व्हेलॉसिटी आपण शोधलेली आहे. मग इथे काय शोधायला लागेल, याची व्हेलॉसिटी. परंतु हा सर्क्युलर मोशन मध्ये कोणती व्हेलॉसिटी शोधायला लागेल, तर अँगुलर व्हेलॉसिटी. सर्क्युलर मोशन मध्ये कोणती व्हेलॉसिटी असते, अँगुलर व्हेलॉसिटी. मग सर्वात अगोदर इथे एव्हरेज व्हेलॉसिटी होती, एव्हरेज लिनियर व्हेलॉसिटी होती. इथे काय येणार आहे, एव्हरेज अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, सिंपल. हा ओमेगा म्हणजे काय, तुमचा अँगुलर व्हेलॉसिटी आपण वापरत असतो. मग बघा याच्यात काय झालेलं आहे, एव्हरेज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असते, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, तर आता याच्यात चेंज इन डिस्प्लेसमेंट, काय चेंज इन डिस्प्लेसमेंट झालेलं आहे इथे, कशात चेंज झालेला आहे, पोझिशन कुठे होती त्याची, इथे हा थीटा चेंज झालाय की नाही, अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर व्हेलॉसिटी काय होतोय, अँगुलर डिस्प्लेसमेंट. लिनियर व्हेलॉसिटी काय होतो, लिनियर डिस्प्लेसमेंट. मग अँगुलर डिस्प्लेसमेंट काय याचं, थीटा. काय, थीटा. मग फक्त थीटा का चेंज इन थीटा, चेंज इन थीटा. करेक्ट. ओके, त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू टाइम, जो काही तुमचा टाइम पिरियड त्याला लागलेला आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचं युनिट काय येणार आहे, याचं युनिट सुद्धा काय येईल, जर काढायचं म्हटलं आपण तर ते पण येणार आहे. आता युनिट बरोबर आहे, हा थीटा आहे, आपण कशामध्ये मोजतो, डिग्री आणि रॅडियन मध्ये. कशामध्ये मोजतो आपण, डिग्री आणि रॅडियन मध्ये त्याला मोजत असतो. ओके, अँगल जो आपण मोजतो तो डिग्री आणि रॅडियन मध्ये मोजतो. पण तुम्ही 11वी मध्ये आल्यापासून तुम्ही जो काही अँगल आहे तो कशामध्ये मोजताय, रॅडियन मध्ये. बरोबर, तर मग काय थीटा कशामध्ये मोजतो आपण, रॅडियन मध्ये. आणि जो टाइम पिरियड तो सेकंड मध्ये. म्हणजे अँगुलर एव्हरेज व्हेलॉसिटी जी असते त्याचं युनिट काय आलं, रॅडियन पर सेकंड त्याचं युनिट आलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपण एव्हरेज व्हेलॉसिटी काढली, त्याच्यानंतर आला आपलं एव्हरेज ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन जे आहे, एव्हरेज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे चेंज, इथे व्हेलॉसिटी कोणती आहे, अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, हा वेक्टर तुम्हाला नेहमी दाखवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. ओके, मग याचं युनिट काय येईल, युनिट येईल याचं काय, अँगुलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आलं आपलं, रॅडियन पर सेकंड. हा तुमचा रॅडियन पर सेकंड आणि टाइम पर सेकंड म्हणजे काय ला, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. याला लिहिताना व्यवस्थित लिहितो, रॅडियन पर सेकंड आणि रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, झालं. अँगुलर व्हेलॉसिटी झाली, अँगुलर ऍक्सेलरेशन झालं. त्याच्यानंतर आता पाहिजे आपल्याला इन्स्टंटेनियस. इकडे व्हेलॉसिटी दिली, इकडे इन्स्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, आणि इकडे ऍक्सेलरेशन सुद्धा इन्स्टंटेनियस आपल्याला काढायला लागणार आहे. मग हा तुमचा ओमेगा म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी. मग इन्स्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी साठी आपण काय वापरलाय, डेरिव्हेटिव्ह वापरलाय. कशाचा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग इथे डिस्प्लेसमेंट काय दिलाय, थीटा. म्हणजे काय दिले, डी थीटा अपॉन dt. ओके, याचे युनिट काय येणार आहे, युनिट जर म्हटलं तर डी थीटा रॅडियन पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर आता काढायचं आपल्याला इन्स्टंटेनियस अँगुलर ऍक्सेलरेशन. इन्स्टंटेनियस अँगुलर ऍक्सेलरेशन काय तुमचं,
काय काढतो आपण इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन साठी डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. मग डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी कोणती आहे ओमेगा अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम. मग युनिट काय आहे त्याचं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके तर तुम्हाला कळालं कुठपर्यंत आला होता कायनेमॅटिक्स ऑफ. तुम्हाला यावर्षी फक्त हाच पॉईंट दिलाय कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन तुम्हाला कसं शोधायचं आहे हे फक्त तुम्हाला इथे दिलेलं आहे. बघा तुमच्या बुक मध्ये ते दिलेलं आहे. आणि कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन तुम्हाला मी का सांगितलं हे तुम्हाला इझी जायला पाहिजे. बघा याच्यावरती आपण जास्त चर्चा सुद्धा केलेली नाही. हे जर तुम्हाला कळालं असेल लिनियर मोशन तर हे सुद्धा कळेल. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. हा तुमचा लिनियर व्हेलॉसिटी असते सर्क्युलर मोशन मध्ये किंवा टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतो. ओमेगा काय असतो तुमचा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि जो अल्फा असतो तो असतो तुमचा अँग्युलर ऍक्सेलरेशन. एवढं सगळं तुम्हाला अभ्यास त्याचा करायचा आहे. हे तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल. जर तुम्हाला रिमाइंड म्हणून लिहायचं असेल रिमाइंडर म्हणून तर हे तुम्ही लिहू शकता. ओके त्याच्यानंतर आता आपला पुढचा पॉइंट आहे ओके रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी. तिथे खाली तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे हे तुमचं बघा. आता आपण बघूया रिलेशन. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. शॉर्टकट केलं तुम्हाला. ओके तर मग यांच्यात रिलेशन काय तर यांच्यामध्ये रिलेशन आहे लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू आर. जर आपण स्केलर मध्ये दिलं तर फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर ओके. आणि जर याला जर वेक्टर मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर वेक्टर मध्ये आपण डॉट प्रोडक्ट वापरत नाही. इथे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट द्यायला लागेल. वेक्टर मध्ये लिहायचं असेल तर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ओमेगा क्रॉस प्रोडक्ट आर. ओके हे तुमचं याच्यामधलं रिलेशन. ओके रिलेशन जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं तुमचं नाही. फक्त काय हे तुमचं रिलेशन आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू तुमचा पोझिशन वेक्टर जो आपण त्याला रेडियस म्हणत असतो. ओके त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. पुढचा जो टॉपिक तुम्हाला दोन डायग्राम दिलेला आहे बघा म्हणजे पेज नंबर 1 वरती. सो ते बघूया आपण. अतिशय सोपं आहे. डायरेक्शन जी तुमच्या व्हेलॉसिटीज आहेत अँग्युलर व्हेलॉसिटी असेल किंवा मग तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा असेल याची डायरेक्शन नेमकी सर्क्युलर मोशन मध्ये कुठे असते बघा. डायरेक्शन डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी and angular velocity आपण दाखवतो ओमेगा आहे and angular displacement बघा. angular displacement आपण दाखवत असतो थीटा. तर बघा आता एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट मूव होतोय. हा जो ऑब्जेक्ट आहे तो अँटी क्लॉकवाइज मूव होतो ओके. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे तो तुमचा क्लॉकवाइज मूव होतो. तर बघा डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी जर तुम्हाला शोधायची असेल ह्या
म्हणजे हे जे रोटेशन होत आहे, हे जे सर्क्युलर मोशन होत आहे, याच्यामध्ये नेमके अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय असतं हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर अतिशय सोपा हा टॉपिक आहे. बघा, जर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन तुम्हाला शोधायचं असेल तर राईट हँड थंब रूल इथे तुमचा यूज होतो. राईट हँड थंब रूल काय, हा जो तुमचा राईट हँड आहे, ओके, ह्या राईट हँडला जर आपण अशा पोझिशन मध्ये ठेवायचं, आता हा काय होतं तुमचा अँटी क्लॉकवाईज, ओके. तर बघा, हा तुमचा झाला ऍक्सिस, हा झाला तुमचा ऍक्सिस, आणि हे झालं की डायरेक्शन कसली आहे, ऑब्जेक्ट जो मूव्ह होतोय त्याची डायरेक्शन, ओके. जो ऑब्जेक्ट तुमचा मूव्ह होतोय ही त्याची डायरेक्शन आहे. बघा, हा थंब आणि ह्या ज्या फिंगर्स आहेत, ओके. जर तुम्ही पहिलं बघितलं, ही पहिली जर तुम्ही बघत असाल डायग्राम, तर त्याच्यामध्ये काय दिलंय, डायरेक्शन काय, अँटी क्लॉकवाईज, ओके. मग हे हा माझा जो हात आहे, राईट हँड जो आहे, हा थंब आणि ह्या फिंगर्स, त्या फिंगर्सला कुठे कर्व करायचा, ज्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, कोणत्या डायरेक्शनला, अँटी क्लॉकवाईज. म्हणून मी ह्या ज्या आहेत कुठे कर्व केल्या, इकडे या साईडला. आणि हा जो थंब आहे, हा थंब कसली डायरेक्शन देईल मग मला, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन देणार. मग इथे जो येतोय बघा, काय येतोय, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डायरेक्शन, ओके. म्हणजे जो अँटी क्लॉकवाईज फिरते ऑब्जेक्ट, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कुठे येणार आहे, इकडे वरच्या बाजूला. ही तुमची ओमेगा आणि थीटाची डायरेक्शन इकडे वरच्या साईडला आहे, ओके. आणि आता तेच जे क्लॉकवाईज फिरते, जो ऑब्जेक्ट तुमचा क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन करतोय, त्यासाठी काय सांगितलं मी, ह्या ज्या फिंगर्स असतात त्याच्या डायरेक्शन कुठे मॅच झाले पाहिजे, ह्या ऑब्जेक्टच्या डायरेक्शनला मॅच झाले पाहिजे. मग ऑब्जेक्ट कुठे फिरतोय तुमचा, कोणत्या बाजूला फिरतोय, क्लॉकवाईज. मग असं केलं तर हा तर क्लॉकवाईज होत नाहीये, इकडून फिरतायत का ते, क्लॉकवाईज होत नाहीये, अशा फिरतायत ना, ओके. मग बोट अशी करायची का, नाही, त्याला मी असं केलं, हा झाला तुमचा क्लॉकवाईज, आणि ही जी डायरेक्शन आहे, ओके. आता हे क्लॉकवाईज तुमचं फिरतंय, ओके. आणि हा जो दिसतोय तुम्हाला थंब, हा काय देणार तुम्हाला, डायरेक्शन देणार, कसली, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन तुम्हाला देणार आहे, ओके. तर बघा, याची डायरेक्शन कुठे येणार आहे, या साईडला, ओमेगा आणि थीटा, ओके. तर बघा, लक्षात आलं तुम्हाला, अतिशय सोपं आहे. तुमची डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अतिशय सोपं आहे, ओके. तर आता जे तुमचं राहिलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे आज आपण काय काय शिकलो इथे, तर आपण इंट्रोडक्शन बघितलं सर्क्युलर मोशनचं, आणि मागच्या व्हिडिओचा आपण रिकॅप सुद्धा बघितला. त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. कसले कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण सर्क्युलर मोशनचे. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स काय होतं तुमचं, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन का, तर ते व्हेलॉसिटी मध्ये तुमच्या चेंज होत असतो. त्याच्यानंतर इट इज अ पिरियडिक मोशन. जे सर्क्युलर मोशन असतं ते कसं असतं तुमचं, पिरियडिक असतं. पिरियडिक का, तर एका विशिष्ट वेळेनंतर ते पुन्हा त्याच पोझिशनला येत आहे, त्याचं एक पिरियडिक मोशन तो कंप्लीट करतो, म्हणून तो पिरियडिक मोशन. त्याच्यानंतर आपण कायनेमॅटिक्स बघितले सर्क्युलर मोशनचे. सर्क्युलर मोशनचे कायनेमॅटिक्स बघण्याच्या अगोदर आपण लिनियर मोशनचे कायनेमॅटिक्स मी तुम्हाला समजून सांगितले, त्याच्यावरून आपण सर्क्युलर मोशनचे कायनेमॅटिक्स बघितले, ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर रिलेशन काय स्केलर मध्ये लिहिलं तर v = r, आणि जर तुम्ही वेक्टर क्वांटिटी मध्ये लिहिलं त्याला तर काय, हा वेक्टर = ओमेगा वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. याला आपण काय म्हणतो, हा आहे तुमचा क्रॉस प्रोडक्ट. तुम्हाला आठवत असेल 11वी मध्ये तुमचं झालेलं आहे. जर अडचण असतील तर मला सांगा, आपण त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवू शकतो. हा जो असतो तो क्रॉस प्रोडक्ट असतो, आणि हा असतो तुमचा डॉट प्रोडक्ट, म्हणजे जो इथे वापरलेला आहे, ओके. तर बघा, रिलेशन आपण बघितलं तुमचं v आणि ओमेगा. v म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ओके. डायरेक्शन साठी आपण काय यूज करतो, राईट हँड थंब रूल. काय यूज करतो, राईट हँड थंब रूल, ओके. तर थंबची जी डायरेक्शन असते, इथे तुम्ही थंबची जी डायरेक्शन असते ते आपल्याला काय दाखवते, काय डिनोट करते, ओमेगा आणि थीटा यांची डायरेक्शन दाखवते. आणि ज्या फिंगर्स असतात, ते कसली डायरेक्शन दाखवतात, ऑब्जेक्ट, ओके. तर हे लक्षात ठेवा, ओके. तर जो आता पुढचा व्हिडिओ आहे आपला,
तो याच्यात पुढचा जो राहिलेला आपला टॉपिक असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढे काय दिलं तुम्हाला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं इलस्ट्रेशन दिलं आहे. त्याच्यानंतर डायनॅमिक्स. आता आपण कायनेमॅटिक्स बघितलं. जो मेन पार्ट आहे ना आपला डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, तो आपल्याला बघायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर तोपर्यंत अभ्यास करत राहा. ज्यांनी बुक घेतलेले नाहीये त्यांनी बुक्स लवकरात लवकर घ्या. मार्केटमध्ये बुक्स तुमचे अवेलेबल झालेले आहेत आणि बहुतेक 1 जुलैपासून तुमची शाळा कॉलेजेस सुरू होणार आहे. तर आपण पण प्रयत्न करतोय 1 जुलैला आपला क्लास इथे सुरू करण्याचा. जर शाळा कॉलेजेस सुरू झाले तर आपल्याला काही अडचण नाहीये क्लासेस इथे सुरू करण्यासंबंधी. ओके, तोपर्यंत आपण ऑनलाईन आपले क्लासेस सुरूच राहतील. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.